नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा, म्हणजे आनंदी राहाल, खुश राहाल आणि आयुष्याची वाटचाल चांगली सुरू असेल. आता बघा, आपण सुखी या 9 ते 10 या वयोगटातल्या मुलाच्या आत्मकथनात्मक त्याच्या बालपणीच्या आठवणी ऐकतोय. आज सुखी काय म्हणतोय? तर सुखी म्हणतो की त्याच्या शाळेमध्ये नेहमी परीक्षा होतात आणि त्याचं प्रगती पुस्तकामध्ये त्याचा प्रोग्रेस कसा आहे, प्रगती कसा आहे, त्याचे शेरे दिले जातात. आता त्याच्या प्रगती पुस्तकात, आता मी म्हणून सांगणार आहे, माझ्या प्रगती पुस्तकात सगळे शेरे उत्तम आहेत. शुद्ध लेखनात मात्र चांगला असा शेरा आहे. कळत नाही मी काय सुधारणा करावी. मी इतका काळजीपूर्वक लिहितो, पण तरी शुद्ध लेखनाच्या पानावर कुठून तरी एखादा डाग पडतो आणि इतकं आश्चर्य वाटतं मला. एकदा तर असं झालं की मी अख्खं पान स्वच्छ लिहिलं अचूक आणि गोरेबाईंकडे तपासायला दिलं. गोरेबाई आमच्या मराठीच्या शिक्षिका, ते शुद्ध लेखन तपासणार होत्या. तर मला माहीतच होतं की गोरेबाई आज मला उत्तम शेरा देणार. मी इतका खात्रीने मस्त आरामात बसलो होतो आणि गोरेबाईंनी बोलून मला जेव्हा वही दिली तर मी पटकन बघितला माझा शेरा काय आहे. अरेच्या, मला तपासून मिळालेल्या पानावर कुठून तरी डाग आला होताच. मी लगेच गोरेबाईंकडे गेलो आणि मी विचारलं, हा डाग मी पाडला नव्हता बाई. बाई म्हणाल्या, सुखद, तुला काय वाटलं मी पाडला हा डाग तुझ्या वहीवर? नक्की नाही बाई, पण दुसऱ्या कोणाच्या तरी कागदावरचा इथे लागला. मला ना उत्तम शेरा मिळायला हवा होता. आता मी म्हटलं तर गोरेबाई म्हणाल्या, अरे मग तू स्वच्छ आणि शुद्ध लिहायला हवं होतंस ना. आता याच्या पुढे तू जेव्हा तसं लिहिशील ना स्वच्छ आणि शुद्ध, तेव्हा मी उत्तम शेरा देईन. आता मी काय बोलणार. तसंच माझ्या गाण्याच्या बाबतीत सुद्धा आहे बरं. त्यातही मला बरा असा शेरा मिळतो. आता बरा म्हणजे काय? सगळ्यात खालचा. त्याची अशी गंमत आहे, एकदा आमचा गाण्याचा क्लास चालला होता. हांडे सर हार्मोनियम वाजवत होते, ते आमचे संगीत शिक्षक ना. सर्वप्रथम आम्ही सर्वांनी मिळून एक सुरामध्ये उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा चला उठा हे गाणं कोरस मध्ये खूप छान गायलं. पण सरांचं समाधान होईना. ते कपाळाला आठ्या आणून आमच्यावर ओरडत होते, स्वरात म्हणा, स्वरात म्हणा, चला एक साथ स्वरात येऊ द्या. आम्ही आणखी मोठमोठ्यांनी त्याला स्वरात म्हणत होतो, तरी त्यांचं समाधान होईना. मग ते म्हणाले, थांबा बरं, आता एकेकाने येऊन म्हणून दाखवा. तर प्रत्येक जण वेगळं गाणं म्हणायचं. मग सर्वप्रथम सिद्धूचा नंबर आला. तो सरांच्या जवळ गेला आणि अगदी दबक्या आवाजात गाऊ लागला, उठा चला सुसज्ज व्हा उठा. तो इतका बारीक आवाजात गात होता की जणू गळा धरलेले मांजराचं पिल्लू सुटकेसाठी क्याव म्याव कयावया करते. गाणं काय असे म्हणतात अजिबात ऐकू येत नव्हतं. मला ना हसणं आवरणं कठीण झालं आणि मग मी खो 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 हसलो. हांडे सरांनी त्याला उत्तम शेरा दिला आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ए खो खो हसणाऱ्या, ये जरा इकडे तू, आणि तू कसा म्हणतो ते ऐकव आम्हाला. मी घाईने पळत त्यांच्या समोर गेलो. ते म्हणाले, तू कोणतं गाणं छान म्हणू शकतोस, चल म्हण. मी म्हटलं, मी राष्ट्रभक्तीपर गीत म्हणणार आहे. कोणतं? विजयी विश्व तिरंगा प्यारा. ते म्हणाले, छान. त्यांनी धून वाजवली. मी म्हटलं, सर अजून जोरात वाजवा. ते म्हणाले, अरे तुझा आवाज ऐकू येणार नाही. मी म्हटलं, सर मी खूप स्वरात गातो बरं, मोठ्याने. आमचे सारे शेजारी जागे होतात जर मी गायला लागलो तर. त्यांनी किंचित स्मित केलं आणि मी सुरू केलं, विजयी विश्व. सर म्हणाले, अरे स्वर पकड. तर मी म्हटलं, सर मी स्वरातच आहे, तुम्ही नीट वाजवत नाहीये. मी आणखी मोठ्याने सुरू केलं, विजयी विश्व. सरांनी मला थांब म्हटलं तशी आणि मला सांगितलं, अरे मी जशी धून वाजवतोय त्यासोबत स्वरवर ने. माझं आवडतं गाणं मी पेटीवर इतकं सुरात गात होतो. शेवटी मग मी अत्यानंदाने डोळे मिटले, आणखी जोरात किंचाळलो, चला उठा चला उठा. त्यावेळी मी मुठी सुद्धा आवळल्या होत्या. माझा आवाज इतका वाढला होता की अगदी फुटायच्या बेतात होता. हांडे सरांचे खांदे थरथरू लागले. ही माझ्या सुस्वर गीताची किमया होती. मी थांबलो. सरांना विचारलं, कसे काय वाटले? सर म्हणाले, अद्भुत.
मी विचारले, सर्व गाणं खूप छान आहे ना? सर म्हणाले, फारच छान. त्यांनी रुमालाने डोळे झाकून धरले. देशभक्ती जागरूक झाल्याने ते फार भावनाविवश झाले असावे आणि हा सगळा माझ्या गाण्याची किमयाचा परिणाम होता. मी म्हटले, सर पण एक उणीव राहिली, तुम्ही ना फार हळू वाजवता. ते म्हणाले, ठीक आहे बाळा, मी लक्षात ठेवीन. पण मी एक वाजवत होतो आणि तू थोडस वेगळंच गात होता, हे तुझ्या लक्षात आलं नाही का? हा, नाही हे माझ्या लक्षात नाही आले, पण ते महत्वाचं नाहीये. तुम्ही आणखी मोठ्याने वाजवायला हवं होतं, हे नाही का महत्वाचं? ते म्हणाले, ठीक आहे, ज्या अर्थी तुझ्या काही लक्षात आले नाही त्या अर्थी तुला बरासा शेरा देतो प्रयत्न केल्याबद्दल. फक्त बरा? मी एकदम दचकलो. बरा म्हणजे अगदी कमी प्रतीचा. सिद्धू किती हळू गायला, पण त्याला उत्तम शेरा मिळाला होता. मी म्हणालो, सर मला जरा विश्रांती मिळाली ना, याहून मी मोठ्याने गाऊ शकेन. आज मी न्याहारी देखील नीट केली नव्हती. मला एक संधी द्या. शेरा बदलावाच लागेल तुम्हाला. सर म्हणाले की असं करू, आपण नंतर पुन्हा तुझं गाणं घेऊ. मी घरी गातो तेव्हा सरांना मी सांगितलं की सर मी जेव्हा घरी गातो तर इतकं तालास्वरात असतं की शेजारी धावत विचारायला येतात काही झालं का म्हणून. सर घाईत घाईत म्हणाले, हे बघ आता मला दुसऱ्या मुलांचं ऐकू देशील? ठीक आहे. तेवढ्यात तास संपायची घंटा झाली. माझी आई आल्यावर नेहमी खालच्या मजल्यावर माझी वाट बघत उभी राहते, तशी ती उभी होती. आम्ही घरी जायला निघालो तेव्हा मी प्रथम आईचा हात धरला. तेवढ्यात हांडे सर देखील मुलांच्या मागे मागे खाली आले. स्मित करत ते आईला म्हणाले की तुमचं सुखी होता बरं का आजच्या गायन क्लासाला. आई म्हणाली, कसा गातो सर तो? सर म्हणाले की शक्य आहे, हा मोठेपणी लीडर होईल, शास्त्रज्ञ होईल किंवा डॉक्टर बनेल, पण तो अभिजित सावंत, अवधूत गुप्ते किंवा सोनू निगम निश्चित होणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, अगदी निश्चित. आई शर्मेने लालबुंद झाली. ती म्हणाली, सर तो अजून लहान आहे, आत्ता कसं सांगता येईल, पुढे बघू. घरी जाताना माझ्या मनामध्ये एकच विचार येत होता, काय अवधूत गुप्ते माझ्यापेक्षा सुद्धा मोठ्यांना गातो? काय नवल आहे ना.